अगं ए रूपा, आता ही रूपा कुठं उलटली रे? बघितलं काय नाही रूपा, अगं पोटात कावळं ओरडतात माझ्या, काहीतरी खायला आण. नाही काय नाही. अगं रूपा, अगं रूपा, अगं काहीतरी खायला आण. अगं जीव खायला लागलाय माझा. बघ बघ, अगं माझ्या पोटात कावळं ओरडायला लागलं. हे बघ, महाग तू खायला नाही आला, तुझा मुर्दा बशिवला, तुझं दागिना चिकून टाकतो बघ उद्या. अगं काय रे? कुठे गेली होती माझी बाय? काळजीने माझा जीव किती हैराण झाला बघ. अगं परका गाव, परकी माणसं, असं एकट्यानं कुठं फिरत जाऊ नकोस. आणि कुठं गेली होतीस तू? मला खायला आणलंस होय? बघू बघू. बरं राहिलं, कुठं गेली होती ते तर सांग. गेल त्या चोऱ्या करायला, तुला काय त्याचं? असं कसं? तुझी जिम्मेदारी आहे माझ्यावर. ढेकाची जिम्मेदारी. एक तर मला गोड बोलून फसवून आणलंस इथं. मला काय म्हणाला होता? वाडा विकत घेऊयात, विकूयात, पिक्चर काढूयात. आणि काय तो पिक्चर आला बाजूला, इथं मला उपाशी मारायला सोडून स्वतः बसला मस्त ढोचत. टेन्शन ग रूपा, टेन्शन. अरे ढेकाचं टेन्शन. तुला ना फक्त खाऊन पिऊन ऐश करायला पाहिजे, बाकी काय नाही. अगं माझा ऐक रूपा, अगं हा वाडा विकायसाठी काय काय केलं, किती जणांना विचारलं, पण काळ कुत्र बी येईना. सगळ्यांचं म्हणणं एक, पाप करून वाडा बळकावला, आम्हाला नको तुमचा वाडा. अगं अर्ध्या किमतीत द्यायला निघालो तरी पण कोणी घेईना. आता त्या टेन्शन मध्ये जरा मला सांग, तू काय आणलंस काय? जेवण तुझ्या मड्यावर घालायला सांगितलंय. अगं कोण काही भली माणसं, आणि कोणाला माझा एवढा कळवळा? आणि कोण जास्त तू या वाड्यातून हाकलून लावलं ना, ती भली माणसं. बाकी काय पण म्हणा, नात्याला जागतात आमच्या गायकवाड्यांची माणसं. असं का करतोय तू? नकोय मला पिक्चर, नाही बनायचं मला हिरोईन. आपण त्यांना त्यांचा वाडा परत करून टाकू. म्हणजे ज्याच्यासाठी मी एवढी जीव तोडून मेहनत केली ते असं सहजासहजी देऊन टाकायचं काय? देव, आज वडापाव चोरताना मला गावातल्या माणसांनी धरलं. आधीच तुझ्या कर्तुतीनं अर्ध गाव भडकले. हाडाचा बुगा होता होता वाचला माझ्या. मला कोणी वाचलं माहितीये का? जिला आपण या घरातून हाकलून लावलं ना, त्या अंजलीनं. अगं ती पहिल्यापासून लय गुणाची पोर आहे. तुला आधीच सांगितलं होतं, एक तो राणा आणि दुसरी अंजली. मला घरात नेऊन खाऊ पिऊ घातलं आणि वरती तू उपाशी राहशील म्हणून हा डबा बी दिलाय. म्हणजे माझा डबा आहे? बघू बघू बघू. अगं दे की मग. वा 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 वा. हा हा हा. अंजली आणि गोदकाच्या हातची चव जगात कुठं नाही. वा 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 वा, मस्त. मी काय म्हणते, लई भली माणसं आहेत ती. देऊन टाकूयात ना वाडा त्यांचा परत. ठेवलं घरात तर राहूयात एखाद्या कोपऱ्यामध्ये, न तर जाऊ परत आलो तसं. अगं खुळी आहेस का तू? अगं खाऊ पिऊ घातलं म्हणून उपकार झाल्यासारखं बोलू नकोस. चांगुलपणा दावला म्हणजे काय उपकार केलं नाही अंजलीनं. चांगुलपणा तिच्या अंगात होता, त्याला आता आपण काय करायचं? वा 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 वा. लय चांगलं केलंय जेवण, मस्त मस्त एकदम मस्त. अरे लई चांगली माणसं आहेत ती. देऊन टाकूयात ना त्यांचा वाडा त्यांना परत. अरे खस्ता खात जगतायत त्या खुराड्यामध्ये. तू काय डोसक्यावर पडलीस काय ग? असं त्यांच्या चांगुलपणाच्या आरत्यागात बसलीस ना, तर एक दिवस वरात निघाला आपली रस्त्यावरनं. 4 घात पोटात पडलेत ना, जा आज जाऊन निवांत झोप जा. वहिनींची मशीन कापड शिवायला तयार झाली बघा. मस्त जागा बी करून दिली त्यासनी. पहिल्याच दिवशी एवढी मोठी ऑर्डर मिळाली. ही समधी कमाल तुमच्यामुळे झाली बरं का? नाही, माझी कमाल नाही,
नाही कसं? अहो मीच तुम्हाला म्हणलं होतं ना व, शाळेचे कापडे शिवायचं काम मिळतं का बघा, आणि मी आलं. हो मग यात माझी काय कमाल? अहो तर काय म्हणजे, अहो तुम्हीच म्हणलात म्हणून वहिनींना एवढी मोठी ऑर्डर मिळाली बघा. थँक्यू. तोंड पाडायला काय झालंय? तुम्ही म्हणता काय ते? हा, एखादी चांगली घटना घडली की त्याच्या मागे चांगल्या घटनांची रांगच लागते. तुमच्या चांगल्या घटनांची मालिका सुरू झाली बघा. आबा बी हसत खेळत राहू लागले, मी बी कामाला लागलोय. सूरज बी जे काम मिळते ते करतोय. वहिनींच्या डोसक्यात बिझनेसची आयडिया आली, घरात मशीन बी आलं. तुमच्या शब्दांना वहिनींना एवढी मोठी ऑर्डर बी मिळाली. नाही, माझ्यामुळे नाही मिळाली ऑर्डर. उलट मी ह्या सगळ्यापासून बाजूलाच राहिले. महाजन सर स्वतःच विचारत आले होते, पण मग मीच त्यांना म्हणाले की मला या सगळ्यात नका घेऊ. जे काय ते तुम्ही जाऊबाईंशीच बोला. असू द्या, तुम्ही असं तर नाही म्हणलात नव की ऑर्डर देऊ नका, नाही नव? मग झालं तर बरं, मी अंतरून टाकतो. अहो, जाऊबाईंना झेपेल का नाही असं वाटलं मला, म्हणून मी टाळलं. इतर ऑर्डर्स तर ठीक आहे, पण ही ऑर्डर 4 दिवसात पूर्ण करायची म्हणजे अवघड नाहीये का? हो, तुम्हीच म्हणता की घरातल्यांनी एकमेकांना साथ देत राहायचं असते, मग कुठलं बी काम सहज होऊन जाते. आणि इकडं तर फक्त वहिनीवर विश्वास दावायचा. आपण विश्वास दाऊ, मग तुम्ही बघाच, वहिनी ऑर्डर पूर्ण करणार म्हणजे करणार. तसं झालं तर काय मस्तच आहे. पण खरंच सॉरी, मी ह्या सगळ्यातनं बाजूलाच राहिले. जाऊ द्या, अहो कशाला एवढं मनाला लावून घेताय? नाही, पण तुम्ही एवढं सांगूनही मी तुमचं ऐकलं नाही. पण आता सॉरी म्हणल्यावर मला छान वाटतंय. तसं असेल तर मे बी सॉरी. कशाबद्दल? ते कशाबद्दल ते सांगा बरं. तुम्हीच म्हणला होता ना व, पहिला पगार खर्च करायचा नाही म्हणून. पण ते मशिनीचा ऍडव्हान्स द्यायचा होता आणि माझ्याकडे पैसेच नव्हतं, म्हणून मग मी त्यातलं पैसे खर्च केलं, मशीन आणलं. सांगून मी बी तुमचं ऐकलं नाही म्हणून सॉरी. हो, असू द्या. तुम्ही चांगल्या कामासाठी पैसे खर्च केले ना, मग झालं. तुम्ही कुठे स्वतःसाठी खर्च केलाय? आपल्या घरासाठी खर्च झालेत हे महत्वाचं. हेच म्हणून तर खर्च केला मी. पण काय बी म्हणा, तुम्हाला तर सॉरी म्हणलं, मला बी बरं वाटायला लागले बघा. हो का? सॉरी 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 सॉरी, खरंच सॉरी. सॉरी. मी काय, तुम्ही सॉरी तुम्ही बोला. नाही सॉरी तुम्ही बोला. खरंच तुम्ही बोला. सॉरी म्हणलं की आता मी बोला. बरं थांबा, तुम्ही आधी अंथरूण घालून घ्या, मी पाण्याचा तांब्या घेऊन येतो. मी बी तेच म्हणतो. अहो ते सॉरी बरं का, सॉरी. अंजली बाई, अहो अंजली बाई चला की लवकर. अहो चला. आले आले. अहो अंजली बाई चला की लवकर. हा चला चला. अहो थांबा थांबा थांबा. अहो तुमच्याकरताच दूध आणत होते ना, किती काही कराल. आधी तिकडे उशीर व्हायला आणि त्या दूध कशाला? कशाला म्हणजे? तुम्ही काय माझ्यासारखा टपरीवर जाऊन चहा पित नाही ना, म्हणून. तुम्हाला कंटाळा येत नाही का?
कसला कटाळ? म्हणजे बघा, आता जर का मला वाचन किंवा लिखाण करायचं असेल आणि चहा नसेल ना, तर मला अगदी कसं तरीच होतं. अहो तुमच्यात आणि माझ्यात फरक आहे अंजली बाई. बरं बरं, आता हे दूध पिऊन घ्या, नाही तर मला तुमच्यामुळे उशीर होईल. माझ्यामुळं? हो, अहो इकडे आधी तुमच्यामुळे उशीर व्हायलाय. माझ्यामुळे? होय. दूध द्या लवकर. पितो की गरम आहे? तर गार तर उद्या. राणा, ए राणा, धर जरा उपीट खाऊन घे. गोदक खाल्लं की मी, आणि हे काय दूध बी प्यायलोय. अरे बाबा अजून जरा खाऊन घे. हे बघ, दिसभर काम करून कटाळत असशील आणि दुसऱ्याच्या इथं काम करताना मध्ये तुला विश्रांती घ्यायचं बी अवघड. तवा आणि जरा खाऊन घे. गोदक का? अगं माझं काम बसून असते, तूच लय मेहनत करतेस बघ, तेव्हा तूच का. अरे राणा, अरे जरा सावकाश पिके ठसका लागल. काय बाई हे पोरग, चला. जरा खाऊन घे. चला लवकर. अरे बरं येतो. चल गोदक काय तो? राणा, अरे काय बाई ही पोर, अरे एवढी कसली घाई आहे. बरं बरं, सावकाश जावा जरा. गोदक का नोकरदार पोर आहे, टाइम पाळाय पाहिजे. अहो पण हे आता उपीट कोण खाणार? आता माझी जागा राहणं सांभाळतोय, आता त्याच्याऐवजी उपीट मी खातो. द्या. नंदिता, ए नंदिता, उठ की. काय सूरज, झोपू दे जरा. अगं दिवस कुठं आलाय बघ की, आणि तू अजून झोपतच आहेस वे. अगं काल हौसा हौसाने तिकडे शाळेची ऑर्डर घेतलीस गणवेशाची. अगं त्याचं बघ की काय तर. ऑर्डर कोणी घेतल्या, आम्ही का तू? अगं तूच घेतलीस की. मग सूरज, हे बघ, तू घेतलीस तर तूच बघणार, आणि मला सगळं चांगलं माहिती आहे ग. तुझी सगळी रटाळ भाषण कारण पाठ झाल्यात मला. तुला सांगण्यात काय पॉइंटच नाही बघ. तुला करूस वाटलं तर कर, नाही तर झोपा काढ तिकडे दिवसभर. मला काय करायचंय? हो, आमचे मालक कसले भारी आहेत. जरासा टाइम इकडे तिकडे झाला तरी बी काय म्हणत नाही. ते तुमच्या नोकरीसारखे कडक नियम नाहीत. पण आमचे आहेत. जरा सुद्धा उशीर झाला ना तरी रजिस्टरवर लेट शेरा मिळतो. बरं झालं सरकारी नोकरीला लागू नाही ते. त्यासाठी डिग्री लागते. हो, आमचे मालक म्हणतात ते डिग्रीनं काय काम होत नसते, खरी हुशार इथं डोसक्यात असते असं म्हणतात ते. बरोबरच आहे त्यांचं, पण डिग्री सुद्धा महत्वाची, आणि तुम्ही डिग्री मिळवणार. नका रे बाबा. हे बघा, पुन्हा ते शाळेचं गणित काढू नका. एवढं शिकलं तेवढं बस आहे. चला. अहो जरा हळू झाला ना. हळू किती काय, वाजता आला? आधी उशीर व्हायला. चला लवकर. अहो थांबा हो. आल्या बरकत. राणा, अरे अरे एवढ्या गडबडीत कामाने गेला वाटतं. वय नोकरीला चाललोय. काय रे बरकत, सकाळी नाश्त्याच्या टायमाला कुठं काय बोलतो रे तू? अरे किती हाक मारले तुला? राणा में ते उधर में ते इधर में. काय इधर? अरे तुझ्यामुळे अंजली पंच्या शिवाय मला बसतात. बरोबरच आहे. मग तुमच्या मित्राच्या नाश्त्याची काळजी तुम्ही नको घ्यायला काय हो? बघितलं काय? राणा, अरे ते मी उधर मी ते हा मी भाड्याच्या घरात केलाय की नाश्ता. अरे वहिनीने काय मस्त उपमा पोहे. उपमा आणि पोहे दोन्ही बी केलं होतं. विचार की भाड्याला खाल्लंय का नाही. भाड्या काय रे, खाल्लंय ना? हा होय, कालपासून आमच्याकडे येतो नाश्त्याला. मग ठीक आहे, पण फक्त चहावर राहू नकस. चहानं बॉडी जळती माहिती ना. होय पैलवान. बरं चला आता, उशीर होतोय, निघूया. थांबा थांबा, शेवटचे 1 मिनिट. आल्या, वहिनीने नवा बिझनेस सुरू केलाय कापड शिवायचा. तेव्हा तुझ्याकडची कापड काय असतील तर शिवायला देत जा काय, आणि गावात समधीकडे सांग. राणादा, तू काय काळजी करू नकोस बघ, मी सांगतो सांगायचं बरोबर काय सांगायचं ते. राणा, तू काय बी काळजी करू नको. अरे हम दोनों मिलके समजा गावात जाहिरात करतो बघ. काय रे मला? चालतंय. हे बघा, बिझनेस वाढला पाहिजे काय. चला येऊ काय? हा चल येतो. चल. हा चला. काय रे बरकत, ही नाश्त्याची भानगड काय? आल्या, तुला तर राणाची कंडिशन माहितीच आहे ना. घरात लय तंगी चालू आहे बघ. त्यात माझा आणि कशाला खायला तोंड वाढवू उगाच. माझं काय रे, चहा प्यायला किती भागते बघ.
असं नाही मारता. अरे दुनिया जाळावी पण पोट जाळू नये. तू काय खालीच ना? आले कशाला बरकत खोटं बोललाय? आपण आधी काहीतरी खाऊ आणि हा रानाची कंडिशन बद्दल असं काहीतरी करूया. अरे जाहिरातीला धुळा सोडूया. खुशखबर खुशखबर खुशखबर. संध्याकाळी देवीच्या आशीर्वादानं आणि समस्त गावकऱ्यांच्या पुण्याईनं आपल्या रणविजय गायकवाड उर्फ राणाला यांनी कापडाशिवायचा नवीन बिझनेस उभा केला. तरी समस्त ग्रामस्थ बंधूंना विनंती आहे की त्यांनी कुठली बी कापड शिवायची असली तर सरळ राणाचं नवं घर गाठावं. या सुवर्ण संधीचा फायदा घेण्यासाठी राणाचा पत्ता आहे. राणाचं नवं घर कुपिरे मळा गावच्या माळावर दौलतवाडी. तरी समस्त ग्रामस्थांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती. खुशखबर 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 खुशखबर. बरकत आता कापडाचा गळा ठीक लागतो ते बघ. दादा घ्या या अंगाला इकडे घ्या. खुशखबर खुशखबर खुशखबर. तरी या अनमोल संधीचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि आपली कुठली बी कापड शिवाय टाकावी. खुशखबर खुशखबर खुशखबर. तरी समस्त ग्रामस्थांनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा ही नम्र विनंती. खुशखबर खुशखबर खुशखबर. चंदे हा ओ काकी या इकडं. काय आहे तुमचं? माझं वय जम्पर शिवायचंय. हा 200 रुपये. अरे देवा 200 रुपये. अहो गावातला टेलर 100 रुपये घेतोय की. असं आहे वय? मग जावा की त्याच्याचकडं. आमचं शिलाई मशीन का नाही नवं आहे आणि माझ्या ताईसा बी इंटरनॅशनल फॅशन डिझायनर आहे. पाहिजे तर शिवा नाहीतर जावा. असं म्हणताय वय? मग हे घ्या शिवा. तसं बघायला गेलं तर आम्ही रानादाकडे बघूनच येतोय. हो नाव सांगा. माझं नाव आहे दुर्पाक. हा माहिती माहिती. हा बरं ते राहू दे. ऍडव्हान्स द्या की 100 रुपये. ते आणि द्यायचं वय? मग आता बघतो किती आहे. हाय हाय हे घ्या. पण झंपर चांगली शिवाय सांगा. हा दे गो. आव ताईसा चल चल देव. जावा आतमध्ये. नमस्कार. ठीक आहे विचार. पायाकडे उसवल्या टीप मारून घ्यायची आहे. हा ऍडव्हान्स द्या 50 रुपये. हा हे 50 रुपये घ्यायची. नाव काय तुमचं? जगन्नाथ मोरे. जगन्नाथ मोरे. ठीक आहे. तिकडं आमची असिस्टंट आहे. तिला विचारा कधी पत्र मिळेल म्हणून. कवा बी द्या. रानाकडे बघून आलोय बघा. जावा. हा येतो. नमस्कार आबासाहेब. नमस्कार. येतो. मामांजी सुनबाई अहो ते शाळेचं एवढं मोठं काम आहे ते करा की आधी. नुसते ऑर्डर घेऊन बाकीचं काम करणार कधी? अहो मामांजी तुम्ही काय काळजीच करू नका. बघा आम्ही समजा नीट करतोय. जे काय करायचं ते नीट विचार करून करा म्हणजे झालं. चंदे पाठव पुढच्याला.
जा ग बाई. मिळतं. नंदिता, तुझ्या मनात बी आलं नव्हतं की एवढा रिस्पॉन्स मिळेल म्हणून. अगं साधी कैची बी कधी चालवली नाहीस तू आजवर, आणि आता अख्ख्या गावाच्या ऑर्डर येऊन पडल्यात. हे समद काम कसं झेपणार आहे तुला?